आता पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। नागपूरमधील दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंगला काही संघटनांनी विरोध केला। बांधकामाची तोडफोड देखील कार्यकर्त्यांनी केली। स्तूपाला धोका निर्माण होण्याचा धोका असल्याने नागरिकांनी विरोध केला। पेपरफुटी विरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। पेपरफुटी प्रकरणात कडक कायदा केला जाणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। पेपरफुटीत कोट्यवधींचा घोटाळा होतो, अशा वेळी सरकार काय करतं असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला आणि यावर फडणवीसांनी उत्तर दिले। घोटाळ्याविना 77,305 लोकांना राज्य सरकारनं नोकरी दिली आणि यापुढील परीक्षा TCSच्या केंद्रावर होतील असं फडणवीसांनी म्हटलं। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून विरोधकांनी निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी केली। नीट परीक्षा देणाऱ्या 2 कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि त्यामुळे नीट परीक्षेतील घोटाळ्यावर एक दिवस सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी जी ती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। नागपूरमध्ये अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात विद्यार्थी आघाडीने निदर्शनं केली। अवैध हुक्का पार्लर, टेरेस बार, ड्रग्ज विरोधात राष्ट्रवादीतर्फे शंकरनगर चौकात निदर्शनं करण्यात आली। विधानसभेत पेन्शनच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी याबाबत दुमत नाही। पेन्शनबाबत निर्णयाची माहिती केंद्राने मागितली आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली। तर कर्मचारी वर्गाला वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी दिलं। ठाण्याजवळच्या येऊरमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। सर्व मोठे ड्रग्ज पेडलर्स खुलेआम येऊरमध्ये फिरत होते आणि वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं। ठाण्यातील येऊरमध्ये कारवाईला सुरुवात करण्यात आली। अनधिकृत हॉटेल, बार आणि रिसॉर्टवर कारवाईला सुरुवात करण्यात आली। ठाणे पालिकेकडून कारवाई सुरू आहे। विनापरवाना कर्णकर्कश आवाजात पार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे। काही समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली असून नगरसेवकांसह समर्थकही शरद पवारांचा हात धरण्याची शक्यता आहे। अनेक जण शरद पवारांच्या संपर्कात आहेत, मात्र कुणाला घ्यायचा हा निर्णय शरद पवार आणि जयंत पाटील घेतील असा दावा रोहित पवारांनी केला। अजित पवारांचं बजेटवरील भाषण म्हणजे सरकार घाबरल्याचं प्रतीक आहे। फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर करण्यात आलं असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील कोल्हीगवळी इथले सरपंच शिवाजीराव बोराडे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। समृद्धी महामार्गामुळे समृद्धी वाढली आणि आमदारांचा रेट 50 कोटी निघाला। आता पुन्हा एकदा आर्थिक समृद्धी पाहिजे म्हणून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला। शक्तीपीठ मार्गाची मागणी एकाही भाविकाने केली नाही, मग तुमच्या मनातच का आलं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं शेट्टी यांनी म्हटलं। सिंधुदुर्गात भाजपला लोकसभेला मिळालेल्या यशानंतर विधानसभेत आता भाजप सावंतवाडी मतदारसंघावर दावा करत आहे। माजी आमदार राजन तेली सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। मात्र सावंतवाडी विधानसभा भाजपला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र दीपक केसरकर यांनी सावध पवित्रा घेत निवडणुकीला इच्छुक असणं गैर नाही, मात्र युती धर्म पाळावा अशी भूमिका घेतली आहे। संभाजीनगरातील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। वंचितचे माजी शहराध्यक्ष संदीप शिरसाट यांनी ही धमकी दिली। 5 कोटी द्या अन्यथा कुटुंबातील सदस्यांसह त्यांनाही गोळी मारून संपवू अशी धमकी अज्ञातानं दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी कोर्टात जाऊन हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली। कोर्टाने प्रकरण सीबीआयला वर्ग करण्याची तसंच आरोपीला ताब्यात घेण्याची परवानगी दिली। लोणावळ्यात वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यावर अन्सारी कुटुंब वर्षा विहारासाठी गेलं होतं आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली। वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे। यातील 4 मृतदेह सापडलेत।
लोणावळ्यामधील दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल घेण्यात आली। पावसाळी पर्यटन सुरक्षित होणं गरजेचं आहे। धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावा, जीवरक्षक तैनात करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। पर्यटनाचा आनंद घ्या, पण आपल्या प्रियजनांचा अनमोल जीव धोक्यात घालू नका। धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। उशी धरणाजवळील धबधब्यावर गेलेल्या पर्यटकांपैकी 5 जण बुडाले आणि ही घटना घडल्यानंतर अपघातस्थळी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 2 दिवसात पुणे सोलापूर महामार्गावरून मार्गस्थ होणार आहे, पण मात्र याच पुणे सोलापूर महामार्गावर पेवर ब्लॉक बसून खड्डे बुजवण्याच्या अजब कारभाराची बातमी न्यूज 18 लोकमत काल दाखवली होती। बातमीनंतर महामार्ग प्रशासनाला जाग आली असून पुणे सोलापूर महामार्गावर सकाळपासूनच डांबर टाकून खड्डे भरण्याचं काम सुरू करण्यात आलं। एनटीएने नीट यूजीचा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे। फेरपरीक्षेला संधी मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला। 23 जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती आणि यात केवळ 813 म्हणजेच 52% विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसले होते। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर भागात आजपासून पर्यटन बंद करण्यात आले आहे। पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। तर शेवटच्या दिवशी सोनम या वाघिणीनं तिच्या 3 बछड्यांसह पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिलं। चिपळूणमध्ये शिव नदी पात्रात मगरींची संख्या वाढताना दिसते। चिपळूण नगर परिषद आणि वन विभागाकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यावर कोणतीच उपाययोजना झालेली नाही। प्रत्येक पावसाळ्यात नदीपात्र ओव्हरफ्लो झाल्यानंतर या मगरी रस्त्यावर आणि मानवी वस्तीत शिरतात। शहरातील नागरिकांना याचा फार मोठा धोका जाणवतोय। उन्हाळी हंगामातील शासकीय धान खरेदी उशिराने सुरू झाला आणि त्याचा परिणाम खरेदीवर झाला। आतापर्यंत केवळ 4,42,000 क्विंटल धान खरेदी झालेली आहे। मात्र मुदत काल संपुष्टात आल्यानं यंदा उद्दिष्टापूर्तीविनाच धान खरेदी बंद होण्याची शक्यता आहे। बहुचर्चित आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ले बंदर परिसरात होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय। यासाठी महाराष्ट्र राज्याच्या 2024च्या अर्थसंकल्पात 66 कोटींच्या भरीव निधीची तरतूद करून या प्रकल्पाला चालना देण्यात आली आहे। नौदलाच्या युद्धनौकेचा वापर करून समुद्रात कृत्रिम प्रवाळाद्वारे पुढील अवघ्या 8 महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे। गोंदियात आजपासून शाळांना सुरुवात झाली। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। शासनानं प्रत्येक शाळांना तसे आदेश दिलेले होते, मात्र गोंदियातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी या आदेशाला खो देत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू आणि कचऱ्याचा डबा दिला। विद्यार्थ्यांना पटांगणातील कचरा उचलायला लावलाय आणि त्यामुळे शिक्षकांनी शासनाच्या आदेशाला खो दिल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। जिल्ह्यातील 7 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत, मात्र या बंधाऱ्यांवर धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू होती। न्यूज 18 लोकमत ही बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली। शिंगणापूर बंधाऱ्यावर शासनाकडून बॅरिकेड्स लावायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता या पुलावरून धोकादायक वाहतूक होणार नाही। कोल्हापूरच्या काळमवाडी धरण परिसरात 2 पर्यटक बुडालेत। पर्यटनासाठी आलेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं पर्यटक वाहून गेले। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम बचाव कार्य करताना दिसते। अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडला। गेल्या 2 दिवसात विदर्भात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। अमरावती जिल्ह्यात केवळ 35%च पेरण्या झालेल्या आहेत, त्यामुळे बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतरही अंबरनाथमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवते, त्यामुळे अंबरनाथकर आक्रमक झालेले आहेत। त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। तर येत्या आठवड्याभरात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी दिला। परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या रायपूर परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसाच्या आगमनामुळे गावातील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि त्यामुळे ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना पाण्यातून ये-जा करावी लागते। प्रवाशांच्या धोकादायक प्रवासाकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करताना दिसते। शहापुरात समाधानकारक पावसाच्या सरी बरसल्यानं शेतीच्या कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे। मागील 15 दिवसांपासून शहापुरात पडत असलेल्या पावसानं भात पिकांना नवसंजीवनी दिली आहे। अजिंठा लेणी परिसरात मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा पुन्हा प्रवाहित झाला। त्यामुळे निसर्गाचं सौंदर्यही खुललंय। लेणीतील धबधबा मनसोक्त वाहू लागल्यानं पर्यटकांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। सातारा तालुक्यातील केळवलीतील धबधबा पाहण्यासाठी गेलेला युवक पाण्यामध्ये बुडाल्याची घटना घडली। कराड जवळच्या सैदापूर इथल्या ऋषिकेश कांबळे हा 23 वर्षीय युवक धबधबा पाहण्यासाठी आला होता।
सेल्फी काढण्याच्या नादात तोल गेल्यानं हा मुलगा बुडाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। सध्या बुडालेल्या युवकाचा शोध सुरू आहे। जळगावच्या मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे या पावसामुळे शेतात पाणी साचलंय। यामुळे पिकं खराब होण्याची भीती आहे। नागपूरच्या सुरगाव परिसरात होणाऱ्या कत्तलखान्याविरोधात नागरिक आक्रमक झालेले आहेत। यावेळी महामार्गावर उतरत महिला शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आणि या आंदोलनामुळे मात्र नागपूर उमरेड हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सांगलीमध्ये दूध दरासाठी सामाजिक संघटना आणि किसान सभेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। विधान भवनाला दुग्धाभिषेक घालत थेट दूध दरवाढीची मागणी करण्यात आली। यावेळी दुधाला 40 रुपयांचा भाव द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असा इशाराही देण्यात आला। दूध दराच्या मागणीसाठी अकोले तालुक्यातील गणोरे गावात शेतकरी पुत्रांनी आमरण उपोषण सुरू केलंय। शुभम आंबरे आणि संदीप दराडे या दोघांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून गणोरे गावासह पंचक्रोशीतील अनेक गावांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। बीडच्या मल्टी स्टेट बँकेने ठेवीदारांनी राष्ट्रीय महामार्गावर उतरून आंदोलन केलेलं आहे। शेकडो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या असल्यानं नागरिक आक्रमक झाले तर रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। शाळेतल्या शिक्षकाची बदली करावी या मागणीसाठी सांगलीच्या कळंबी जिल्हा परिषदेच्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आंदोलन केलं। शाळेच्या समोरच रस्त्यावर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन करत अकार्यक्षम असणाऱ्या शिक्षकांची बदली करण्याची मागणी करण्यात आली। राज्य शासनाने व्यावसायिक वाहनांवर जाचकटी घातलेल्या आहेत आणि त्याच्याच विरोधात माकप आक्रमक झाली। राज्य सरकारने फिटनेस सर्टिफिकेट विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा 3 जुलैला मोर्चा काढणार असा इशारा त्यांनी दिला। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि थकीत पीक विमा तात्काळ द्या या मागणीसाठी बीडमध्ये शेतकरी आक्रमक झालेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। कृषी मंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ रॅली काढली। देशात चांगले आणि गुणवान डॉक्टर निर्माण करायचे असतील तर नीट परीक्षा ही पारदर्शकपणे घेतली गेली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। आषाढी यात्रेच्या निमित्तानं सोहळ्याच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत नामदेव पायरी, जगद्गुरू तुकाराम भवन, दर्शन रांग, गोपूर, उत्तरद्वार, पश्चिम द्वार, श्री विठ्ठल मंदिराचे एक कळस इत्यादी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। आषाढी वारीकरता पंढरपूरकडे जाणाऱ्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं परळी नगरीत जंगी स्वागत करण्यात आलं। श्रींची पालखी दाखल होता जडी मारलेल्या पावसानं ही हजेरी लावली आणि यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता। स्वारगेट पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी समोर आलेली आहे। स्वारगेट बस स्थानक परिसरात तसंच पुणे शहरात मोबाईल चोरी आणि लॅपटॉप चोरी करणाऱ्या राज्य आणि आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून एकूण 13 लाखांचे 120 मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले। जामनेर तालुक्यातील शहापूरमध्ये अनैतिक संबंधातून एका तरुणाने आपल्या प्रियसीची दगडाने ठेचून हत्या केली। घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी किरण माळीला ताब्यात घेतले। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नव्या कलमानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला। एकता नगरमध्ये दूध आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली। 30 वय वर्ष असलेल्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। एका घरात निघालेल्या सापाला पकडताना सर्पमित्राचा सापाने चावा घेतल्याची धक्कादायक घटना येवल्याच्या पिंपळगाव लेप इथे घडली। सचिन रोडे असं या सर्पमित्राचं नाव असून त्याला तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डहाणू जव्हार मार्गावर वरोतीजवळ बाईक आणि रिक्षाची जोरदार धडक झाली। अपघातात 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सोलापुरात 26 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली। विनायक हाके असं या मृत तरुणाचं नाव आहे। सोलापूर परिसरातील कल्याण नगर मैदानात मध्यरात्री हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सोलापुरात 26 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली। विनायक हाके असं या मृत तरुणाचं नाव आहे। सोलापूर परिसरातील कल्याण नगर मैदानात मध्यरात्री हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भिवंडी शहरात धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून त्यांचं तोडकाम सुरू करण्यात आलंय। सोमानगर परिसरातील इमारत तोडताना इमारतीचा काही भाग घुसळला। सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। इमारतीचा काही भाग कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला।
पोर्शे अपघात प्रकरणी आरोपीच्या सुटकेविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत। पुणे पोलिसांना यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे। योग्य कारवाई करूनही पुणे पोलिसांवर ताशेरे ओढल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे। कारवाई कशी योग्य याबाबत पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत। यवतमाळ नागपूर महामार्गावरील चापर्डा गावाजवळ भीषण अपघात झाला। पंजाबमधील शीख कुटुंब दर्शनासाठी नांदेडला जात असताना भाविकांची कार मागून येऊन ट्रकला धडकली आणि अपघातात 4 जणांचा मृत्यू झालेला तर 1 जण गंभीर जखमी झाला। विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसंच नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघांमध्ये आज मतमोजणी पार पडते। पसंती क्रमानुसार मतदान असल्यानं मतमोजणीला विलंब लागू शकतो। पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघामध्ये आधी सर्व मतपत्रिकांची छाननी केली जाणार आहे आणि त्यानंतर बाद मत बाजूला केल्यानंतर एकूण वैध मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतांचा कोटा निश्चित केला जाईल। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होते आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे, शिवसेनेचे किशोर दराडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार या 3 प्रमुख पक्षांसह अपक्ष असलेले विवेक कोले यांच्यात चौरंगी लढत पार पडते। आज या निवडणुकीचा कौल समोर येणार असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष नाशिकच्या निकालाकडे लागलंय। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील मताधिक्यांचा परिणाम होणार आहे, कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला। संभाजीनगरमध्ये उभाटाचे आमदार उदयसिंग राजपूत आणि शिवसेनेचे विलास भुमरे यांचे फोटो एकाच बॅनरवर लागल्यानं चर्चेचा विषय ठरला आहे। दोघांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर हे आहेत, मात्र हे बॅनर थेट संदीपान भुमरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर लावल्यानं चर्चा रंगलेली आहे। संदीपान भुमरे आणि यांनी विधानसभेआधी मोठे धमाके होणार आहेत अशी भविष्यवाणी केल्यानं उदयसिंग राजपूत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली। सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राम सातपुते प्रथमच सोलापुरात आले होते आणि यावेळी त्यांनी ऋणानुबंध या संवाद मेळाव्यातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रणिती शिंदे यांवर टीका केली। तुम्हारे जीत से ज्यादा तो हमारे हार के चर्चे है असं म्हणत त्यांनी शेरो शायरी करत टोला लगावला। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की नागपूर